या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं. म्हणजे सरकार आलं तर आम्ही 6 महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सत्तेमध्ये आहेत. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. कारण मी जरी काय म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाहीये. आम्ही सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण एक शूद्र म्हणून मिळालेलं आरक्षण आहे आणि त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचं जे आहे ते त्यांनी जो वाट पेटवलाय या सरकारने हा त्याच्यासाठीच पेटवलाय की जे होणार नाही ते होण्यासारखं दाखवायचं. मला सांगा ना, पहिला जो एकनाथ शिंदे साहेबांनी गुलाल उधळला तो गुलाल आहे कुठे? म्हणजे विस्मृती ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. याचा सर्वात जास्त वापर जर कोणी करत असेल तर ते बीजेपी. सगळं विस्मृतीत टाकून द्यायचं. मला पण मान्य आहे गुरुगा मनोज दादा कधी सुद्धा एखाद्या ओबीसी कुटुंबावर सुद्धा अन्याय झाला. माझं एका प्रकरणामध्ये घर जाळलं होतं पण ते राजकीय त्या जिल्ह्याच्या पुरतं ते राजकारण होतं आणि त्या झाल्यानंतर सुद्धा मला मनोज दादा म्हणले होते तुला काहीतरी अडचण असली तर मी तुझ्या मागं उभे राहणार. ओबीसी कुटुंबावर सुद्धा अन्याय झाल्यावरती ते रस्त्यावर उतरतात आणि मग ते समाजासाठी करतात. आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेले तर खरंच परिस्थिती मुलांची खूप वाईट आहे. त्याच्यामुळे ते जे करतात ते योग्य करतात आणि पहिल्यापासून आरक्षणासंदर्भात माझा जाहीरपणे पाठिंबा आहे. त्या कमिटीमध्ये काम आम्ही केलेलं आहे आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस काही निर्णय आम्ही केलेले होते. अत्यंत योग्य पद्धतीने निर्णय केलेले होते. यामध्ये ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजातील गरजूंना आरक्षण देणं शक्य आहे ते आणि ते दिलं पाहिजे या मताचा मी आहे. दरम्यान जरांगेंच्या आंदोलनावरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जुंपली आहे. काही जण जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. त्यावर फडणवीसांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. आतापर्यंत त्यांना खूप वेळेला फसवण्यात आलं. शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली, त्यांना आरक्षण देण्यात आलं, आरक्षण देऊ सांगण्यात आलं, पण प्रश्न कुठे हललेला नाहीये. त्याच्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधून काय आहे, काय होऊ शकतं, काय करायला पाहिजे त्यांनी सोडवायला पाहिजे प्रश्न. काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे, कसे दोन समाज एकमेकासमोर आले पाहिजेत, कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे. काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी.